जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोवर मुंबई सोडणार नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय। मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर आंदोलक आता आपण पाहू शकतो, आंदोलक जे आहेत ते सगळे निवांतपणे आराम करण्यासाठी आलेले आहेत। पूर्ण सीएसटी स्टेशन आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर आंदोलकांची जी गर्दी आहे मोठ्या प्रमाणात संख्येने ते जमा झालेले आहेत। तिथे आता आराम करण्यासाठी नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत। आपण पाहू शकतात की इथे जे तरुण मुलं आहेत ते चटणी भाकर खाऊन ते निवांतपणे एक ठिकाणी बसून चटणी भाकर खात आहेत। त्यांच्याकडूनच आपण विचारूया की आज कसा आंदोलन झालेलं आहे, तुमचा जे दिवसभराचं जे तुम्ही आंदोलन केलेलं आहे। दादा काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे, त्यानंतर आता आराम करण्यासाठी चटणी भाकर खात आहेत, काय सांगाल? नाही आता जवळपास 14 दिवस चालू आहे। 14 दिवस आंदोलनाचा आम्ही बीडवरून आलेलो आहे। तर आमची सरकारला एवढीच मागणी आहे की आम्हाला आता जास्त अंत पाहू नका, याच्या पुढे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे। गावाकडून आणखी भाकरी टेम्पोच्या टेम्पो भरून भाकरी चटणी आणून आम्हाला सर्व समाज बांधव खाऊ घालतात। हे मुंबईकर लोकांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे। आपल्या सोबत इथे तरुण मुलं देखील आहेत, जे कॉलेज शिकणारे मुलं देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा काय सांगाल, आम्ही बीडून आलेलो आहोत आणि जोवरचं आरक्षण मिळत नाही तोवरचं आम्ही वापस जाणार नाही। आपण पाहिलं की एकंदरीत सीएसटी स्टेशनवर तरुण मुलं हे पूर्णपणे जमावून आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी त्यांची मागणी आहे। जे पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी अट देखील दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन कवितासह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।